पिंजरा पिंजरा रे. हा वेडा झालाय की काय? केव्हाचा हलतच नाहीये इथून. आता उजसला मी कसा काय फोन लावू? नारा, ए नारा, नारा, काय ग कुठे चाललीस? मी रुकच कालपासून तू माझ्या मागे मागे काय करतोयस? असं काय करतेस नारा? मी अक्कांना प्रॉमिस केलं ना की तुझ्या या अशा अवस्थेत मी तुझी नीट काळजी घेणार आहे. ठीक आहे, माझ्यासाठी चहा घेऊन ये जा. चहा हवाय तुला? हो. लगेच लगेच सांगतो ना मी. वीर, अरे असं असं काय करतोस? फोन नको, तू तुझ्या हाताने घेऊन ये. आणि असं तुझ्या फॅमिली सोबत चहा प्यायला असलं तरी मला राग नाही येणार. जा. बरोबर आहे तुझं, पण वेडे माझ्यासाठी माझी फॅमिली म्हणजे तू आणि तुझं म्हणजे आपलं बाळ. त्यामुळे मी तुमच्या दोघांची नीट काळजी घेणार आहे. ये ना, बस बस. वीर, अरे उगाच कशाला माझ्या मागे तुझा वेळ वाया घालवतोस? एक तर तुझ्यावर केवढा कामाचा लोड आहे, त्यात आणखी तू माझ्यावर लक्ष ठेवतोस. उगाच का? नाही नारा, हे बघ, यापुढे माझं फक्त एकच काम आहे, तुझी आणि आपल्या बाळाची नीट काळजी घ्यायची. तू फक्त सांग मला काय हवंय ते. तुला जे वाटेल ते घेऊन ये जा. सांग ना, काय म्हणजे कोल्ड्रिंक हवंय, लिंबू सरबत, डिंकाचे लाडू, कैरी, चिंच, तू फक्त बोल. नारा, काय ग, कोणाला मेसेज वगैरे करतेस का? नाही, ते मोबाईल ऑफलाईन करत होते. फ्रेश व्हायला जायचंय ना मला, म्हणून. हा, बरं फोन देऊन जा माझ्याकडे. कशाला? अक्कांनीच तसं सांगितलंय ना नारा, दे. मामाचं ते बरं लक्षात ठेवलंस ना तू. दे फोन आता. जा जा, लवकर फ्रेश हो. नारायणी कुठे आहे? वॉशरूम मध्ये का? चांगलंय. अरे मला काय वाटतं ना, आनंदीला एकट्याला चांदणी लॉजवर त्या केसाळ प्राण्याच्या रूम मध्ये पाठवणं की बरं नाही. मला काय वाटतं की त्या सुपीला पाठवायला हवं. तिला फोन करतो या कामासाठी, तर ती फोन उचलत नाही माझा. लाव फोन. अरे मी 5-6 वेळा लावला, उचलतच नाहीये फोन. तू कर, तुझाच फोन उचलेल ती. ठीक आहे, सांग मला तिचा नंबर सांग. ठीक आहे, ऐक, मी इकडनं फोन लावत नाही कारण ते खूप रिस्की. हा नारायणीचा फोन. ओके. ती बाहेर आल्यानंतर फोन विचारेल, पण तू तिला फोन किंवा मेसेज करून देऊ नकोस. हा, इकडेच थांब. चल. आलोच. ह्या गजाला काय वाटलं मी काय अजून बोळ्यानेच दूध पिते? वीरदाताचं काम आहे म्हणे. ह्याला काय वाटलं 1000 रुपये तोंडावर फेकले की मी काय वाटेल ते करायला तयार होईल? मी काय असलीच असली मुलगी वाटली ह्याला? आणि आता फोन करतोय. बापाला कर म्हणावं फोन. खूप तोरा आहे ना तुला बापाचा. का रे, तुला कळत नाही? सारखा सारखा काय रे फोन करतोस? परत फोन केलास ना तर तुझ्या घरी येऊन तुझं थोबाड रंगवील. सुप्रिया, अगं मी वीर बोलतोय. सॉरी सॉरी दादा. अरे विश्वरा, मला माफ कर. दादा दादा मी चुकले. अरे मला वाटलं की गजा आहे. अगं वेडीयस का तू? माफी तर मी मागितली पाहिजे तुझी. त्या दिवशी तू घरी आलीस आणि तात्या तुला नको नको ते बोलले ना. अरे दादा, मला त्याचं काही नाही वाटलं. आणि तात्यांचा स्वभाव काय नवीन आहे का? पण गजाने सांगितलं की तुझं माझ्याकडे काहीतरी काम आहे आणि तुझा संपर्कच झाला नाही. अगं मग मला फोन नाही का करायचाच लगेच? अरे माझ्याकडे फोन नंबरच नव्हता तुझा आणि म्हणून
खरं खोटं करण्यासाठी म्हणून मी तुझ्या घरी आले आणि तेच चुकलं माझं. अगं पण मला सांग, त्यात खऱ्या खोट्याचा काय संबंध? दादा तुला माहिती आहे ना, गजाचा आजपर्यंतचा इतिहासच तसा आहे. हे बघ सुप्रिया, आता ना माझ्याकडे बोलायला फार वेळ नाहीये, पण मी तुला एवढं सांगेन की माझं खरंच तुझ्याकडे काम आहे आणि आणि मीच गजाला सांगितलंय तुला फोन करायला. खरंच दादा, खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. तुला माहिती आहे ना, माझा आणि गजाचं कधीच पटत नाही. बरं ठीक आहे, तू मला सांग तुझं काय काम आहे माझ्याकडे? नाही, ते मला आता फोनवर नाही सांगता येणार, पण हे बघ, माझी बायको आनंदी आणि गजा दोघे तुला भेटायला येतील. त्यामुळे गजाने जर फोन केला तर त्याचा फोन घे, कारण कुठे भेटायचंय ते तोच सांगणार आहे तुला. ठीक आहे दादा. बरं, ठेवतो मी फोन आता. एक नंबरची बिंडोक आहे मी. मला माफ कर. जर त्या ओजसला बोलता करायचं असेल ना, तर माझं लग्न झालेलं नाहीये हे त्याला कळायला पाहिजे, म्हणून मला मंगळसूत्र काढावं लागलं. आनंदी, मला काहीही वाटलेलं नाहीये. त्या ओजसला तुझ्या बाबतीत जितकी कमीत कमी माहिती मिळेल ना, तितकीच चांगली. आणि मला सांग, मंगळसूत्र घातलंस तरच तू माझी बायकोस? हे सगळं विचित्र आहे. पण आनंदी, आपण हे जे काय करतोय ते आपल्याच चांगल्यासाठी करतोय ना. पण मला असं सारखं वाटतंय की आनंदी, नर्वस आहेस? भीती वाटते? म्हणजे मला त्याची भीती नाही वाटत आहे, काळजी वाटते की सगळं व्यवस्थित होईल की नाही. सगळं व्यवस्थित होणार आहे आनंदी, कारण आपलं प्रेम खरं आहे आणि काही झालं तरी आपणच जिंकणार आहोत. आणि हे बघ, काही झालं तरी डोकं शांत ठेवायचं. कितीही राग आला ना तरी चिडायचं नाही, कितीही टेन्शन आलं तरी चेहऱ्यावर अजिबात दाखवायचं नाही. तो ओजस थोडा फ्लर्टिश आहे, म्हणजे थोडा चालू आहे. तुझ्याशी फ्लर्ट करेल, पण किती अवघडल्यासारखं झालं ना तर हसून टाळायचं. शिवाय गजा बाहेर आहेच आणि सुपी पण बरोबर असेलच तुझ्या. ती पोरगी तशी हुशार आहे. कळतंय ना? पण मी माझ्या मनाची तयारी केली आहे. मी सगळं व्यवस्थित करेन, म्हणजे गोरखकाकांनी सांगितलं ना तसं सगळं करेन. नारायणी तिच्या खोलीत एकटीच आहे. वीर, तू तिला एकटीला सोडून आला? हो मिसेस, मला काही कळत नाही का? गजाला बसून आलोय मी तिथे राखण करायला. पण तरी मी निघतो आता, कारण त्या नाराला एकही फोन करायची संधी द्यायची नाहीये मला. काळजी घे. आणि ऐक, या ड्रेसमध्ये बरी दिसतेस तू, म्हणजेच लई झाक. आय लव्ह यू आनंदी. मी ठू. साहेब,
जा आता. हा. माझा मोबाईल दे. तुला लाज नाही वाटत वहिनीच्या खोलीत असं मूर्खासारखं बसायला? चल चालता हो. 1 मिनिट ओढू नकोस, मी कुठेही जाणार नाहीये. का नाही जाणार आहेस तू? मला तुझी काळजी घ्यायची आहे म्हणून मी थांबलो इथे. कसली काळजी? उगाच माझी प्रायव्हसी डिस्टर्ब करू नको. जा. नाही तशातला काही भाग नाही आहे, पण काय की तुला काही लागलं वगैरे तर. ठीक आहे, वाटीभर विष घेऊन ये माझ्यासाठी. जा. मजा तूच घे. काय म्हणालास? नाही काय नाही, मी म्हणालो. तुला कळत नाहीये? जा इथून. अरे गजब. काय काय मूर्खपणा आहे हा? तुझ्या भावाला आधी इथून जायला सांग. गजा गजा अक्कल नाही आहे का तुला? जायला सांगते ना ती. चल चालतो इकडनं. देतो लॅपटॉप इकडे. तुमची गैरसोय नको व्हायला म्हणून मी थांबलो होतो इथे. काय चाललंय? झालं तुझ्या मनासारखं? हा, आता तरी शांत हो. तुला वाटत असेल ना मी शांत व्हावी, तर प्लीज मला एकटीला सोड. जा. नाही ना. हे बघ, तू ना आता आता खूप हायपर झालीयस. मी हायपर झालीये? मी हायपर झालीये? ठीक आहे, मी अक्कांना फोन लावतो आणि त्यांनाच विचारतो काय करायचं. मीराने, काय झालंय? तुम्हाला काय चाललंय? प्लीज मला एकटीला सोडा. वाटतं की बघ त्या सुपीला मी सांगितलंय, तिला आपण आता गावात भेटू आणि मग नंतर तिला घेऊन आपण. काय काय कुठं चाललीस? कुकू मंगळसूत्र नाही का काढून ठेवलंस? आई ते मंगळसूत्र काचत होतं मला म्हणून मी काढलं. मंगळसूत्र काचत होतं तुला? आणि हा ड्रेस कोणी दिला तुला? हा, कुठे चाललीस हा घालून? हा गोरख काकांनीच दिलाय ना, आणि मी त्यांनाच भेटायला चाललीये. आणि जर नाही गेले तर तुम्हालाच फोन करतील ना आई ते. त्यापेक्षा मग मी. आणि तू कुठे चाललास? शतपावली करायला. शतपावली करायला म्हणजे? आजपर्यंत कधी नाही केलीस ती? पोट दुखतंय ना जरा म्हणून थोडी. गजा, नक्की काय होतंय? पोट दुखतंय का शतपावली करायची? पोट दुखतंय म्हणून शतपावली करतोय. हो. अरे पोट खूपच दुखतंय. गजा, मी जर डॉक्टरकडे जाऊन येतो. मी आलो. पार घराण्याची अब्रू वेशीवर टांगाल निघाले का काय दोघं? ती आनंदी घराबाहेर पडली. ती कुठे गेले त्याच्यावर जरा वॉच ठेवा. वहिनी साहेब कुठल्या दिशेने गेल्यात? अरे आता मला काय माहिती ती गावात कुठल्या दिशेला गेले ते शोधायचं काम तुमचं आहे. जा बाहेर पडून शोधा दिला. वय वय लगेच करतो. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. विशेष कशासाठी एवढा गळा काढताय? काय झालं काय रडायला? आपला गजा पार कामात न गेलाय बघा. आजपर्यंत घरातच चालली होती दोघांची थेरा. आता दोघं जोडीनं बाहेर गेलेत. आणि त्या आनंदीनं तर ईरच्या नावाचं मंगळसूत्र बी काढून टाकलंय गळ्यातनं. आता गजाच्याच नावानं मंगळसूत्र घालून येते का काय घरी? म्हणजे तिनं मंगळसूत्र घातलं नव्हतं? ईरची शपथ घेऊन सांगते,
तिने मंगळसूत्र घातलं नव्हतं. इतके दिवस मी ओरडून सांगते, पण माझ्यावर विश्वास नाही ना तुमचा. म्हणजे अख्खी सांगते ते खरंय. यांच्यामध्ये काहीतरी कारस्थान चाललंय. शोधून काढलं पाहिजे. नारकालाच कामाला लावतो. हा मालक 100 वर्ष आयुष्य तुम्हासने. अहो आताच तुमची आठवण काढली ही खटरा सायकल चालवत असताना. आता काय म्हणायचं का तुम्हाला? नाही म्हणजे काय आहे, अहो रोज ही खटरा सायकल घेऊन मी तुमच्या वाड्यावर येतो. पण खरं सांगायचं तर मला लय लाज वाटते हो. तर म्हटलं एखादी नवीन फटफटी घ्यावी, म्हणून त्या फटफटीचं बजेट काढण्यासाठी मी शोरूम कडे चाललोय. ते हातातलं काम ठेवा आणि ती आनंदी घराबाहेर पडली. ते कुठे गेले त्याच्यावर जरा वॉच ठेवा. बर बर, फक्त मला एवढं सांगा, वहिनी साहेब कुठल्या दिशेने गेल्यात? अरे आता मला काय माहिती ती गावात कुठल्या दिशेला गेले ते शोधायचं काम तुमचं आहे. जा बाहेर पडून शोधा दिला. वय वय लगेच करतो. हो हो. यायला. हो का बघते असे डोळे फाडून? वहिनी आहे ती माझी, आनंदी वहिनी, वीर दादाची बायको. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. हो का बघते असे डोळे फाडून? वहिनी आहे ती माझी, आनंदी वहिनी, वीर दादाची बायको. अगं अगं माझ्या कशाला पाया पडतेस? असं कसं? तुम्ही वीरदादाची बायको ना? वीरदादा एवढा भारी म्हणजे त्याची बायको पण भारीच असणार ना? खरं सांगू वहिनी, वीरदादाचे खूप उपकार आहेत माझ्यावर. आणि तुम्ही त्याची बायको म्हटल्यावर तुमचेही. आलं हे आपलं चांगलं आहे. ही त्याची बायको तर त्याचे उपकार मानते आणि मी त्याचा भाऊ आहे तर माझे उपकार कधी मानले नाही. बिंडक कुठली. भाऊजी काय बोलताय तुम्ही? एक मिनिट वहिनी, मला बोलू द्या ह्याच्याशी. तू फक्त जन्माने भाऊ आहेस त्याचा. वीरदादाचा एकतरी गुण आहे का रे तुझ्यामध्ये? आता उगाच माझं तोंड उघडायला लावू नकोस आनंदी वहिनी समोर. काय तोंड उघडणार आहेस तू? काय तोंड उघडणार आहेस? आणि माझ्या गुणाबद्दल काय बोलते? सगळ्यांना माहिती आहे माझ्या गुणाबद्दल. तू बोल ना, तुझ्यात आहे का काही गुण की तुझ्याशी बोलायची इच्छा व्हावी कोणाची? मग नको येऊस ना बोलायला. मी काही आमंत्रण दिलं नाहीये तुला माझ्याशी बोलायला ये म्हणून. आम्ही काय मजेने नाही आलो इथे तुझ्याशी बोलायला. आमचं काम आहे म्हणून आलोय. अल्ला हरी गाढवाचे पाय धरी. मग धर ना मुकाट्यानं पाय. कशाला तर तुझी फडफड होतीये? काय नाही धरणार? धरीन ना कधी, जेव्हा इच्छा होईल तेव्हा. अरे बास, तेव्हा किती भांडताय तुम्ही? हे बघा, आपल्याला आपापसात नाही भांडायचंय. थोड्या वेळापुरतं तुमचं भांडण बाजूला ठेवा. आता मी कुठे भांडतोय वहिनी? मी तर फ्रेंडशिप मागितली होती हिच्याकडे. हिनेच माझी रिक्वेस्ट रिजेक्ट केली. फ्रेंडशिप मागायची पण एक पद्धत असते आणि फ्रेंडशिप व्हायला ना वेळ द्यावा लागतो. आता तू मला पद्धतीबद्दल सांगणार आहेस? तू मला सांगणार आहेस की कधी करायची आणि कधी नाही नाही, तुम्ही दोघं बोलूच नका. तुम्ही माझ्या मार्फत बोला बस. ठीक आहे? हे घे पैसे, कामाचे आहेत. तोंडावर मारले होते मोठ्या माझात. घे. ए हट, मला नको तुझे पैसे. फुकटात काम करून घेण्याची आमच्यात पद्धत नाही आहे, कळलं का? ठेव. भाऊजी काय बोलताय तुम्ही असं? द्या इकडे ते. सुपी ऐक, जर तू हे पैसे घेतलेस ना तर मला खरंच खूप बरं वाटेल. आणि मलाच नाही तर तुझ्या वीरदादालाही खूप बरं वाटेल. आपण तुझ्या वहिनीचा हुकूम आहे असं समज. ठीक आहे वहिनी, तुम्ही सांगताय म्हणून घेते. पण आता काम काय ते मला सांगा. हा आता आणि फक्त तुम्हीच सांगा.
बस. पिंजरा